महाराष्ट्राचा। पत्रकारांना अश्लील शिवीगाळ आणि मारहाणीची धमकी देणाऱ्या फुटीर गटाचे खासदार संजय दीना पाटील यांचा भारतीय पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्री जीवन मोहिते वडगाव पोलीस स्टेशन यांना पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आले। नमस्कार। खासदार संजय दीना पाटील यांनी 2 दिवसापूर्वी जे पत्रकारांबद्दल अपशब्द वापरले, त्यांना मारण्याची धमकी दिली, त्या अनुषंगाने भारतीय पत्रकार संघाच्या वतीने आज वडगाव निंबाळकर या ठिकाणी आम्ही त्यांच्यावरती कायदेशीररित्या जी कारवाई आहे ती कायदेशीर कारवाई करण्याबाबतचं निवेदन आज वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी जीवन मोहिते साहेब यांच्याकडं ते निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाद्वारे संबंधित खासदार यांच्यावरती आपण काय कारवाई केली याचं लेखी स्वरूपात आम्हाला देखील पत्र देऊन कळवण्यात यावं असं त्या निवेदनामध्ये म्हटलं आहे। खरं तर पत्रकार हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे आणि पत्रकाराचं कामच आहे प्रश्न विचारणं, आणि प्रश्न विचारणं ही गोष्ट जर खासदार पाटील यांना चुकीची वाटत असेल, तो गुन्हा वाटत असेल तर होय, आम्ही हा गुन्हा पुन्हा करू आणि वारंवार करत राहू। या निमित्तानं मी खासदार संजय दीना पाटील यांचा निषेध व्यक्त करतो। सरांनी सांगितल्याप्रमाणे कालच खासदार सध्याच फुटीर गटाचे खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबद्दल काल अतिशय अर्वाच्य खालच्या भाषेतील अगदी असंवैधानिक भाषेत पत्रकारांना बोलले गेले। त्याच्यामुळे संपूर्ण देशभरातून या घटनेचा निषेध व्यक्त होतो आहे। परंतु याबाबत एवढ्यावरतीच न थांबता ज्याप्रमाणे आता पत्रकारांना संरक्षण कायदा दिलेला आहे, पत्रकारांना दमदाटी केली, शिवीगाळ केली किंवा अजून कुठल्या प्रकारचे जर गैरकृत्य केली तर शासनाने किंवा सरकारने जो कायदा अंमलात आणलेला आहे या कायद्याप्रमाणे या खासदार दीना पाटलांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी भारतीय पत्रकार संघाच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुनीता वहिनी पवार यांच्याकडे करतो आणि या खासदारावरती परत एकदा कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी की यापुढे कुठल्याही लोक किंवा कुठलीही जनता एका पत्रकाराला अर्वाच्य भाषेत किंवा त्याच्याबद्दल चुकीचे अपशब्द काढणार नाही। अशी कारवाई झाली तर असं भविष्यात घटना घडणारच नाही। पत्रकार हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, त्याच्यामुळे त्याबद्दल योग्य तो आदर बाळगणं गरजेचं आहे। परत एकदा मी भारतीय पत्रकार संघाच्या वतीने खासदार संजय दीना पाटील यांचा जाहीर निषेध करतो। खासदार संजय दीना पाटील हे बिनडोक बिना अभ्यासाने जे काय बोलले आहेत पत्रकारांवरती किंवा जी गरळ वकली आहे ते माघार घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांना लवकरात लवकर त्यांच्या पदावरून त्यांना पायउतार करावं असं मी पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचा निषेध व्यक्त करतो। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी कृष्णमूर्ती जगताप, बारामती। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।